शरद पवारांना पडलंय की येऊ घातलेल्या पंचायत राजच्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षापासून दूर गेलेला ओबीसी आपल्याकडे कसा येईल, आणि जरांगे पाटलांना पडलंय की बीड शहरामध्ये ज्या पद्धतीनं मी दहशत निर्माण केली त्याच पद्धतीनं मला मुंबईमध्ये जाऊन दहशत निर्माण करायची आहे. गावोगावच्या सगळ्या लोकांना ते आव्हान करतायत का ओबीसीनी कधी या महाराष्ट्राच्या विरोधामध्ये एखादं आंदोलन केलं, एखादी जाळपोळ केली, एखादी बंड केलं ओबीसीच्या कुठल्या नेत्यानं? हे ह्या महाराष्ट्रामधले करते धरते हेच आहेत, आणि महाराष्ट्राचं वातावरण बिघडवणे हा एकमेव प्रोग्राम जरांगे पाटील आणि शरदचंद्रजी पवारांचा आहे. याच शरदचंद्रजी पवारांनी या जरांगे नावाच्या बबड्याला, मी 2 दिवसापासून म्हणतोय की जरांगे नावाच्या बबड्याला एवढं मोठं करण्याचं काम कुणी केलं? पवारसाहेब. गेल्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रामध्ये जरांगे नावाचं हे जे काय वातावरण केलं ते त्याला जबाबदार हे पाप शरदचंद्रजी पवारांचं आहे. त्यामुळे तुम्ही आता मंडल यात्रा काढून कुठली उपरती आणि कुठलं हे पाप क्षालन करायला तुम्ही चाललेले आहात? त्यामुळं हा लबाडपणा आहे शरदचंद्रजी पवारांचा.